बऱ्याचदा आपल्याला समजतच नाही की ओकेजन नुसार लिपस्टिक कशी निवडायची. तर यासाठी आपल्याला आधी लिपस्टिकचे प्रकार माहीत असणं गरजेचं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की कोणत्या कोणत्या प्रकारच्या लिपस्टिक असतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती. माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. एक परफेक्ट लिपस्टिक खूप जास्त गरजेची असते. त्याच्यामुळे काय होतं की तुमचा जो मेकअप आहे तो परफेक्शन मध्ये येतो. पण तुम्ही जर काही चुकीची लिपस्टिक निवडली आणि तुमच्या पूर्ण चेहऱ्यावरच्या मेकअपला ते पूर्णपणे मिसमॅच करून टाकतं. मग जो उठावदार लुक आपला दिसायला हवा तर तो दिसत नाही. तर फक्त एका लिपस्टिकच्या परफेक्ट लिपस्टिकमुळे तुमच्या पूर्ण मेकअपला न्याय मिळतो. तर नंबर 1, मॅट फिनिश लिपस्टिक किंवा मॅट लिपस्टिक. सध्याच्या काळामध्ये ही ट्रेंडिंग मध्ये आहे. तुम्हाला खूप ठिकाणी दिसत असेल की मॅट लिपस्टिक मॅट लिपस्टिक. तर याच्यामध्ये काय असतं की शाईन नसते, लावायला थोडीशी हार्ड असते, पण लावल्यानंतर ती लॉंग लास्टिंग राहते. त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्याही ओकेजनला ही मॅट फिनिश लिपस्टिक वापरू शकता. नंबर 2, क्रीमी लिपस्टिक. आता नावातच क्रीमी लिपस्टिक आहे तर तुमचे ओठ सुद्धा क्रीमी दिसतील. तर याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की क्रीम टाईप मध्ये लिपस्टिक येते, बुलेट मध्ये सुद्धा येते. तर ही लावायला इझी आहे. शिवाय तुम्ही हे डेली यूज साठी सुद्धा खूप चांगला ऑप्शन आहे. लिप बाम सारखा जर का तुम्हाला ऑप्शन नको असेल तर तुम्ही ही क्रीमी लिपस्टिक डेली यूज साठी, घरात तुम्ही हाऊसवाईफ वगैरे असाल आणि तुम्हाला लिपस्टिक लावायचे तर ही क्रीमी लिपस्टिक तुम्हाला खूप चांगला फायदा देऊ शकते. तर ही क्रीमी लिपस्टिक तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. नंबर 3, ग्लॉसी लिपस्टिक. आता ग्लॉसी लिपस्टिक म्हणजे काय की ती एकदम अशी शाईन करते, खूप जास्त डार्क वाटते, रसाळ मधाळ ओठ ज्याला म्हणतात तर ते ग्लॉसी लिपस्टिकमुळे मिळतात. तर ही लिपस्टिक सुद्धा तुमच्यासाठी खूप चांगली आहे. ही लिपस्टिक तुम्ही नाईटचे जे इव्हेंट असतात, पार्टी असेल किंवा कुठला इव्हेंट असेल, फंक्शन असेल जिथे रात्रीच्या वेळी ते केले जातं, तर अशा वेळेस ही ग्लॉसी लिपस्टिक परफेक्ट चॉईस आहे. याने तुमचे ओठ एकदम उठावदार दिसतात. शिवाय रसाळ मधाळ ओठ जर हवे असतील तर तुम्ही ग्लॉसी लिपस्टिक लावू शकता. याने तुमचा जो हॉटनेस आहे तो ठळक दिसतो. नंबर 4, लिक्विड लिपस्टिक. आता लिक्विड लिपस्टिक हे बॉटलमध्ये येते, त्याच्यामध्ये एक ब्रश असतो तर ती आपण लावू शकतो. पण त्याचा एक तोटा काय माहितीये का, लिपस्टिक एक तर ती लिक्विड फॉर्म मध्ये येते, लावताना ती इव्हन टोन मध्ये लावली जात नाही. त्याच्यामुळे कुठेतरी जास्त कुठेतरी कमी अशी होते. ती जर का पटकन पुसायला जर गेलं तर ती होत नाही, कारण ती पटकन ओठांवरती सुकली जाते आणि चिटकून बसते. ही लॉंग लास्टिंग असते, बराच म्हणजे दिवसभर जरी तुम्ही काही खाल्लं काही पिलं तरी ती लिपस्टिक जात नाही. लिक्विड लिपस्टिकचा हा एक फायदा असतो. फक्त प्रॉब्लेम काय आहे की ती पटकन ड्राय होत असल्यामुळे तुम्हाला ती व्यवस्थित सेट करायला चान्स मिळत नाही. पण हा सुद्धा ऑप्शन आहे लिक्विड लिपस्टिक याच्यासाठी की ती लॉंग लास्टिंग राहते. बाकी याच्यात वेगळं असं काही नाहीये. आणि त्याच्या जे कलर शेड असतात ते बाकीच्या कलर शेड्स पेक्षा, बाकीच्या लिपस्टिक प्रकारांपेक्षा थोडेसे वेगळे असतात. आता मी जी लावलेली आहे ती लिक्विडच. नंबर 5, लिप बाम. आता तुम्ही म्हणाल की हा कुठला लिपस्टिकचा प्रकार आहे, तर हो, tinted लिप बाम हा एक लिपस्टिकचाच प्रकार आहे. तर हा तुम्ही डेली यूज साठी, म्हणजे तुम्हाला लिपस्टिक लावायला आवडत नसेल आणि पण तुमच्या ओठांना एक छान चकाकी हवी आहे किंवा थोडेसे ठळक आणि उठावदार दिसायला हवेत असं जर का तुम्हाला वाटत असेल तर मग लिप बाम हे खूप चांगलं आहे डेली यूज साठी. जे हाऊसवाईफ आहेत, वर्किंग वुमन आहेत, त्या सुद्धा यूज करू शकता. ज्यांना खूप साऱ्या मेकअप सेटची किंवा लिपस्टिक सेटची गरज नाहीये तर अशासाठी लिप बाम हे परफेक्ट चॉईस आहे. तर मंडळी, ही होती आजची माहिती. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासाठी वेगळा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.